नमस्कार. कोणतंही ग्रामर पाठांतर न करता नैसर्गिक पद्धतीने इंग्रजी बोलायला शिकवणाऱ्या ई गुरु यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर कोणतेही ग्रामर पाठांतर न करता नैसर्गिक पद्धतीने इंग्रजी बोलणं कसं सहज सोपं आहे हे समजून घेण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या इंट्रोडक्शन व्हिडिओची लिंक पहा किंवा वरील आय बटनवर क्लिक करा. आणि असे व्हिडिओ बनवायला खूप मेहनत लागते. त्यामुळे या व्हिडिओमधून तुम्ही थोडं जरी काही शिकला असाल तर ई गुरु चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. दोन शब्द किंवा छोटी वाक्य जोडणाऱ्या शब्दाला कंजंक्शन्स असे म्हणतात. कंजंक्शनचे एकूण 3 प्रकार आहेत: कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स, सराउंडिंग कंजंक्शन्स आणि करेलेटिव्ह कंजंक्शन्स. आता आपण करेलेटिव्ह कंजंक्शन म्हणजे काय ते पाहूया. कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स किंवा सराउंडिंग कंजंक्शन या विषयावरचा डिटेलमध्ये व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर वरील आय बटनवर क्लिक करा किंवा खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली लिंक चेक करा. दोन सारख्या वाक्यांना जोडणाऱ्या शब्दाला करेलेटिव्ह कंजंक्शन्स असे म्हणतात. करेलेटिव्ह कंजंक्शन्स ही नेहमी जोडीने येतात. करेलेटिव्ह कंजंक्शन आणि त्यांचा वापर काय असतो ते आपण पाहू. पहिलं करेलेटिव्ह कंजंक्शन आहे बोथ आणि अँड. बोथ आणि अँड म्हणजे हे आणि ते. जसं की आय लाईक बोथ द मूवी अँड द प्ले म्हणजे मला चित्रपट आणि नाटक दोन्ही आवडले. येथे बोथ आणि अँड या दोन्ही शब्दांमुळे दोन वाक्य जोडली गेली आहेत. पुढील करेलेटिव्ह कंजंक्शन आहे वेदर. वेदर म्हणजे आहे की नाही. जसं की इट इज डाऊटफुल वेदर देअर विल बी एनी सीट लेफ्ट म्हणजे काही जागा शिल्लक राहतील की नाही याबाबत साशंकता आहे. येथे वेदर या शब्दाने दोन वाक्य जोडली गेली आहेत. पुढील करेलेटिव्ह कंजंक्शन आहे नॉट ओनली बट अल्सो. नॉट ओनली बट अल्सो म्हणजे जर नाही तर. जसं की नॉट ओनली इट वॉज रेनिंग ऑल डे ॲट द वेडिंग बट अल्सो द बँड वॉज लेट म्हणजे लग्नात दिवसभर पाऊस तर होताच पण बँडलाही उशीर झाला होता. येथे नॉट ओनली बट अल्सो या शब्दांमुळे ही दोन वाक्य जोडली गेली आहेत. पुढील करेलेटिव्ह कंजंक्शन आहे आयदर ऑर. आयदर ऑर म्हणजे हे नाही तर ते. जसं की यू कॅन चूज आयदर द रेड कार ऑर द ब्ल्यू कार म्हणजे तुम्ही लाल कार किंवा निळी कार निवडू शकता. येथे आयदर ऑर या शब्दाने ही दोन वाक्य जोडली गेली आहेत. पुढील करेलेटिव्ह कंजंक्शन आहे नायदर नॉर. नायदर नॉर म्हणजे हे किंवा ते. जसं की नायदर मिस्टर स्मिथ नॉर मिसेस जोन्स कम टू द मीटिंग म्हणजे मिस्टर स्मिथ किंवा मिसेस जोन्स दोघेही मीटिंगला आले नाहीत. येथे नायदर नॉर या शब्दाने ही दोन वाक्य जोडली गेली आहेत. पुढील करेलेटिव्ह कंजंक्शन आहे ॲज आणि ॲज. ॲज आणि ॲज म्हणजे तितक्या क्षमतेने. जसं की शी इज नॉट सिंगिंग ॲज लाऊडली ॲज शी कॅन म्हणजे ती तितक्या मोठ्या आवाजात गात नाही. येथे ॲज आणि ॲज या शब्दाने ही दोन वाक्य जोडली गेली आहेत. पुढील करेलेटिव्ह कंजंक्शन आहे रॅदर दॅन. रॅदर दॅन म्हणजे त्यापेक्षा. जसं की आय ड्रिंक कॉफी रॅदर दॅन टी म्हणजे मी चहापेक्षा कॉफी पितो. येथे रॅदर आणि दॅन या शब्दांनी ही दोन वाक्य जोडली गेली आहेत. पुढील करेलेटिव्ह कंजंक्शन आहे नो सुनर दॅन. नो सुनर दॅन म्हणजे केल्यानंतर, झाल्यानंतर इत्यादी. जसं की नो सुनर हॅड दे कम्प्लिटेड द वर्क दॅन दे डिमांडेड द वेजेस म्हणजे त्यांनी काम पूर्ण केल्यानंतर मजुरी देण्याची मागणी केली. येथे नो सुनर दॅन या दोन शब्दांनी ही दोन वाक्य जोडली गेली आहेत. या व्हिडिओमध्ये तुम्हाला करेलेटिव्ह कंजंक्शन याविषयी जी कन्सेप्ट मी शिकवली आहे ती कॉमन आणि नॉर्मल आहे. करेलेटिव्ह कंजंक्शन याविषयी प्रॅक्टिस टेस्ट आणि ॲनिमेशन सहित इन डिटेलमध्ये कन्सेप्ट शिकण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले ई गुरु ॲप डाउनलोड करा. तसेच तुम्हाला इंग्रजीच्या कोणत्याही इतर विषयांवर व्हिडिओ हवा असल्यास कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आणि सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे असे व्हिडिओ बनवायला खूप मेहनत लागते. त्यामुळे या व्हिडिओमधून तुम्ही थोडं जरी काही शिकला असाल तर ई गुरु चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा.